शेतकऱ्याच्या उसाला चांगला दर मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याच्या उसाला चांगला दर मिळालाच पाहिजे। करायचं काय? खाली मुंडके वर पाय। आज बैठक झाली, काय बैठक? आम्ही आज ऊस संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीनं बैठक घेतली आणि आमच्या बैठकीमध्ये पहिली आमची मागणी आहे की खऱ्या अर्थानं साखर आयुक्तासारखा माणूस खऱ्या अर्थानं चांगला स्वच्छ चेहरा असला पाहिजे। त्यासाठी तुकाराम मुंडे साहेबांसारखा एक चेहरा साखर आयुक्तावर जर आणला तर ही सगळी कारखानदार, ही चोऱ्या करणारी टोळी ही खऱ्या अर्थानं लाईन मध्ये चालेल। आज यांनी भयानक लुटलेला आहे, काटा हाणून वेगळंच आम्हाला लुटले। आज साखर टप्प्याटप्प्याने काही यांना परमिशन आहे, परंतु खऱ्या अर्थाने यांनी साखर विकून त्याच गोडवानामध्ये त्याच व्यापाऱ्यांनी साखर ठेवलेली आहे। ही एवढी वाईट अवस्था केली आहे। आज साखरेला रेट 75-80 वर गेलाय आणि आमच्या उसाला रेट 3 रुपये किलो मिळतोय। म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या उसाला रेट मिळणार आहे का साखर वाढली तर? म्हणजे ह्याचा मधला फायदा मग आणला कोणी? काय सरकारला इशारा द्या? या सरकारनं आयात निर्यातीवर धोरण राबवलं पाहिजे। आज साखर जी त्यांनी आयात करायला निर्णय घेतलाय ह्याला कडाडून आम्ही या मीटिंग मध्ये विरोध केलेला आहे। जर यांनी साखर आयात केली तर या राज्यामध्ये मोठं आंदोलन आम्ही उभा करणार आहे। साखर आयात केली नाही पाहिजे, कारण आज एवढी प्रचंड महागाई वाढली। आज पंढरपुरामधूनच आंदोलनाची सुरुवात आहे आणि कायम ठिणगी ही पंढरपुरातनच आंदोलनाची पिटती आणि त्याला खऱ्या अर्थानं वनव्याचं स्वरूप येणार आहे। आम्ही प्रत्येक गावामध्ये आज बैठक झाली, काय आता ऊसाच्या दराबाबत साखरेबाबत? सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांची आज बैठक झालेली आहे। साखरेचे दर 3,500-7,000 रुपये पर्यंत गेलेले असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱ्यांना मागील वर्षी जाहीर केलेला 3,000चा दर दिलेला नाही आणि आता वाढलेल्या दराचा वाढीव हप्ता हा किती असावा याच्या मागणीसाठी ही आज बैठक झालेली आहे। त्यामुळं आणि येणाऱ्या गाळप हंगामाच्या ऊस आंदोलनाच्या नियोजनासाठी ही सर्व शेतकरी संघटनाची आमची बैठक झालेली आहे। साखर कारखान्यांच्या अनेक चेअरमनने परदेशात साखर विक्री केली, काय नक्की असतं? कारण मागील 2 वर्षापासून जी साखर उत्पादित झाली आहे आणि जी आकडेवारी केंद्र शासनामार्फत आपल्याकडे आलेली आहे, खरं तर ही बाब अतिशय गंभीर आहे। कारण ऑक्टोबर 2025 मध्ये आपल्या देशात जाहीर केलेला साखरेचा साठा हा 47 लाख टन होता। 2025 आणि 26च्या गाळप हंगामामध्ये 291 लाख टन साखर उत्पादित झाली आणि मागील 47 आणि ही 291 अशी एकूण शिल्लक साखर ही 338 लाख टन असताना या ठिकाणी 2025-26 मध्ये जी निर्यात झालेली साखर आहे ती 8 लाख टन आहे। म्हणजे 1 नोव्हेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत आपल्या देशामध्ये सरकारने साखर विक्री करण्यासाठी 247 लाख टनाचा कोटा दिला। म्हणजे आणि 30 ऑगस्ट पर्यंत हा साठा 83 लाख टन होता। अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या दाव्यानुसार सप्टेंबर अखेर हा साठा 35 लाख टन आहे। म्हणजे मग मधली जी 48 लाख टन साखर आहे ही कुठं गेलेली? याचा अर्थ ही साखर या साखर कारखानदाराच्या चेअरमन आणि व्यापाऱ्यांनी कुठं तर साठा करून ठेवलेली आहे, अन्यथा नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानला गुप्त मार्गाने चढ्या दराने विक्री केलेली आहे। याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि या वाढलेल्या साखरेच्या दराचा या शेतकऱ्यांना थेट फायदा मिळाला पाहिजे। चेअरमनची टोळी आहे 100% या मागे मोटर रॉकेट असू शकतं, कारण हे काय 4-2 पोती नाहीयेत। या सगळ्या प्रक्रियेमध्ये साखर कारखान्याचे चेअरमन, देशातील साखरेचे आयात निर्यात धोरण ठेवणारे जे अधिकारी आहेत यांचेही हात रंगलेले असू शकतात। त्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात ही साखर बाहेर जाऊ शकत नाही। ही 48 लाख टनाची जी तफावत आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई। सोलापूर जिल्ह्यातून किती कारखाने असे सहभागी याची चौकशी झाल्यानंतर ते समोर येईल, पण आपल्या जिल्ह्यातले साखर कारखानदार यात सहभागी असू शकतात, यात कोणती शंका नाही। आज पंढरपूर येथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं येणाऱ्या हंगामाला कशा पद्धतीने आंदोलन करायचं, आंदोलन दिशा काय असली पाहिजे ह्या ठिकाणी बैठक आयोजित झाली। सगळ्या चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्र येऊन आम्ही हे ठिकाणी ऊस दर संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। आज या ठिकाणी
साखरेचा 60 वर्षानंतर आज ह्या ठिकाणी 75 रुपये गेलेला आहे. माझी सर्व ह्या देशातील ह्या राज्यातील सर्व माझ्या सर्वसामान्य जनतेला विनंती करणार आहे की तुम्ही किराणा बाजारमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय स्वस्त आहे, फक्त साखर स्वस्त आहे. तरी माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्य जनतेला विनंती आहे की शेतकरी हा कोलमडलेला आहे, शेतकऱ्याला कधी त्याचं उत्पादन कर्ज भरून आलेलं नाही. तर 100 रुपये प्रमाणे तुम्ही साखर खा. कारण आज सांगा शेंगदाणे 200 रुपये गेलेत, आज तेल 300-350 रुपये किलो गेले. आमची मागणी आहे की ह्या वर्षी जी आता केंद्र सरकारने साखरेचा दर वाढला म्हणून मतदारांना सांभाळण्यासाठी, शहरी लोकांना सांभाळण्यासाठी 10 लाख टन साखर आयात करण्याचा घाट घातलेला आहे. त्याला पहिल्यांदा आमचा विरोध असणार आहे. इथेनॉल बाबतीत सुद्धा ह्या सरकारनं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, भूमिका घेतली पाहिजे. इतर देशामध्ये 100% इथेनॉल चालणाऱ्या गाड्या आहेत, मग आपल्या देशामध्ये का होत नाही? तर इथेनॉल मिक्स झालं पाहिजे. आज या ठिकाणी साखरेचा तुटवडा जाणवता, हा तुटवडा नाही. आज ही साखर सगळे व्यापारी, चेअरमन आणि एमडी यांच्या संगनमताने त्या ठिकाणी खरेदी केलेले आहेत. त्यांच्या साखरेचे कारखान्या गोडवानला साखर आहे. माझी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या साखरेचे सगळे गोडवान चेक करा आणि सील करा. या देशाला 5 वर्ष पूर्ण एवढी साखर या राज्यामध्ये, या देशामध्ये फक्त हे व्यापार तपासणी चेक करणार. जर सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला आणि गोडवान सील नाही केली तर सर्वसामान्य शेतकरी तरुण पोरं आम्ही जाऊन स्वतः आम्ही गोडवाने चेक करू आणि गोडवान सरकारला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगू.